नमस्कार मंडळी. आज आहे गुरुवार आणि आजचा बेत एकदम साधा सोप्पा गावाकडच्या चवीसारखा आहे. तुम्ही बघतच आहात, एकीकडे गरमागरम बाजरीची भाकरी, पिठलं, शेंगदाण्याची ओली चटणी आणि फोडलेला कांदा. वा, काय मस्त चव लागते. आज मी गावाकडच्याच पद्धतीने बनवलेलं पिठलं याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी अगोदरच भाकरीचं पीठ मळून ठेवलं होतं. आता भाकऱ्या करायला घेते. तुम्हाला माहिती आहे का, अशीच गावी एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले होते 7वीत असताना, आणि तेव्हाच आजीने मला भाकरी थापायला शिकवली. जेवण तर मी असंच बघत बघत शिकले, कधी मम्मीकडून कधी आजीकडून. त्या दिवसाची मज्जाच काही वेगळी होती. सकाळी लवकर उठणं, चुलीचा धूर, हातावर थापलेली भाकरी आणि आजीचं प्रेमाने हळूहळू थाप ग म्हणणं. आज तीच भाकरी तेच पिठलं बनवताना नकळत ते सगळं डोळ्यासमोर येतं. मम्मी आजीकडून शिकलेली ही चव फक्त पोट नाही तर मनही भरून काढतं. अशा आठवणी तुमच्याही मनात येतात का? नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता मी पटापट भाकऱ्या थापून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच पिठलं करायला घेतलं. तर इकडे मी सुरुवातीला 5 ते 6 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यात 4 ते 5 अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडं जिरं घालून छान एकत्र वाटून घेतलं. नंतर एका भांड्यामध्ये मी डाळीचं पीठ, त्यावर थोडीशी हळद, मीठ घातलं आणि पाणी घालून छान फेटून मिक्स केलं. नंतर गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल ऍड केलं. तेल थोडं गरम झालं की त्यात मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता घातला. नंतर मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट घालून ती छान परतवून घेतली. कच्चेपणा जाईपर्यंत फोडणी मस्त सुगंधी झाली. आता तयार करून ठेवलेलं डाळीच्या पिठाचं मिश्रण त्या कढईत ओतलं. त्याला थोड्या वेळ ढवळलं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. पिठलं जाडसर झाल्यावर त्यात थोडं पाणी ऍड केलं. आता पिठल्याला छान उकळी आल्यावर त्याला 10 मिनिटं मंद आचेवर शिजू दिलं. नंतर त्याच भांड्यात मी थोडे शेंगदाणे, जिरे, मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडंसं लिंबू आणि मीठ घालून ते ग्राइंड करून घेतलं.
तोपर्यंत आपलं पिठलं रेडी झालं होतं. नंतर त्यावर मी कोथिंबीर ऍड केली आणि गॅस बंद केला. तर असं होता आजचा स्वयंपाकाचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.